प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आलाय। तर झालंय असं की या इरासोबत तमाशा झाल्यावर विशाल बयोच्या पाठीपाठी जा, सरस्वती मला तुझ्याशी बोलायचंय, पण बयो त्याला टाळत असते आणि म्हणत असते जा तुम्ही, माझ्या मागे मागे येऊ नका। विशाल तिला म्हणतो मी जर मेलो तर तुला काही फरक पडणार नाही का? आता ही बयो म्हणते हो नाही पडणार। असं बोलायशी आणि असं व्हायशी एकच गाठभेट पडली आणि या विशालचा ऍक्सिडेंट झालाय। म्हणजे न धड इराच्या हाती तो लागला न धड बयोच्या हाती लागला। आता बघूयात प्रेक्षकांनो, मोठा तमाशा होणार आहे मालिकेमध्ये, भरपूर काय काय घडणार आहे, पण हा सिक्वेन्स नेमका कसा लागलाय ते आजच्या भागामध्ये ऐकूयात। तर झालंय असं, बिचारा विशाल मला तर आता असं वाटायला लागलंय विनाकारण बयोच्या प्रेमात पडला। तर असं झालंय प्रेक्षकांनो, ही गौतमी ठरवते की काही झालं तरी इराला त्या विशालच्या प्रेमात पडूच द्यायचं नाही। इरा माझी मुलगी असून अशी कशी मूर्खासारखी वागू शकते? आता गौतमी हेतलला बघते आणि मुद्दाम तिला जाऊन विचारते, अगं हेतल, अगं इरा कुठे गेली आहे ग? म्हणजे मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी। हेतल सोबत मैत्रीण असते, तिला गौतमी म्हणते की तू जा हं, मला हेतलशी एकटीलाच बोलायचंय। आता ती मुलगी गेल्यानंतर गौतमी म्हणते की काय ग हेतल, इरा कुठे आहे ग? आता ही हेतल म्हणते म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये का? मग आता गौतमी म्हणते अगं नाही माहिती आहे मला, विशाल आणि इरा डेटवर गेलेत ना। मग आता हेतल म्हणते हो हो बरं झालं तुम्हाला माहिती आहे। नाही म्हणजे विशाल आणि इरा दोघं जण गार्डन स्क्वेअरला गेलेत, म्हणजे मुद्दाम गौतमीने हॉटेलचं नाव विचारले त्या हेतलला बोलता बोलता। आता हेतल असं बोलून निघून जाते, पण आता गौतमी ठरवते काही झालं तरी इराची ही डेट मी सफल होऊ देणार नाहीये। आता सगळा सत्यानाश या गौतमीमुळेच होणारे प्रेक्षकांनो। इराला फोन करते ती, पण इरा काही तिचा फोन उचलत नसते। आता तिचं नवीन आणि अगदी आवडतं टार्गेट आहे ते म्हणजे बयो। आता तिने ठरवलंय की बयोला टार्गेट करून इराला त्या डेटपासून लांब करायचं। आता इकडे बयो त्या मुलीकडे आली आहे जी ऍडमिट झालेली आहे ना दवाखान्यामध्ये, तिचा प्रेमभंग झालाय तुम्हाला माहितीच असेल। बयो त्या मुलीची विचारपूस करायला येते, बरं आहे का तिला वगैरे। आता ती मुलगी म्हणते ताई तू मला एवढं समजवलंस, पण माझ्या मनातनं तो विचार जात नाहीये ग, तू मला खूप चांगलं समजवलंस, पण मी तरी काय करू? माझ्या मनात त्या मुलाचा विचार सारखा सारखा येतोय ग, मी तरी काय करू? बयो म्हणते अगं काही गोष्टी असतात ना बेटा, त्या नशिबावर सोडून द्यायच्या असतात। ती मुलगी म्हणत असते माझं जग तिथेच थांबलंय ग ताई, तुला माहितीये का पहिलं प्रेम काय असतं ते? दोन मन एकत्र कधी येतात ताई कळत पण नाही, ते नजरेतनं एकमेकांना वाचू शकतात। आता ही मुलगी जेव्हा बोलत असते ना तेव्हा बयोला विशालचे वाक्य आठवतात। जसं विशाल सगळं तिच्याशी बोलतो ना अगदी सेम टू सेम ही मुलगी तसंच बोलत असते बयोशी। ती मुलगी बयोला सांगत असते की प्रेम एकदाच होतं ग, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना तीही व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल ना तर आयुष्य खूप सुंदर होऊन जातं। आणि आपलं खरं प्रेम असून सुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला सोडून जाते तर आपण काय करायचं ग ताई? म्हणजे आता ही एक्झॅक्टली विशाल आणि बयोच्या स्टोरीवरच बोलतीये। ताई आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला सोडून जात असेल तर काय करायचं ग? खरं प्रेम करणाऱ्या सोबतच देव असं का वागतो? तूच सांग मला, अशा वेळेला आपण काय करायचं? आता ही बयो खूप टेन्शन मध्ये येते, कारण सेम टू सेम हिची लव्ह स्टोरी अशीच आहे ना। आता बयो लागते रडायला, मग ती विचारते ताई तुला काय ग झालं? बयो तिला म्हणते काही नाही ग। आता या दोघी जणी इतक्या छान एकमेकींसोबत बोलताय तेवढ्यात तिथे येते गौतमी आणि बयोचा हात ओढत ओढत म्हणते तिला चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोलायचंय। बयो म्हणते काय बोलायचंय तुम्हाला? पण गौतमी मात्र तिचं अजिबात काहीही ऐकून घेत नाही आणि तिला म्हणते तुला सांगितलं ना एकदा माझ्यासोबत चल, चल म्हणलं की चुपचाप चलायचं, आणि तिचा हात ओढत ओढत बाहेर नेते। मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे, मालिका बघत राहा प्रेक्षकांनो। तर आता झालंय असं, गौतमी या बयोला बाहेर ओढत ओढत घेऊन जाते। गौतमीचा एक मोठा प्लॅन आहे। आजचा भाग खूप छान आहे प्रेक्षकांनो, नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमीने हात ओढत नेल्यावर बयोला कळतच नाही हा काय तमाशा चाललाय। बयो म्हणते इराच्या आई काय बळजबरी चालली आहे तुमची? गौतमी म्हणते तू सगळा शहाणपणा करतेस ना, माझ्या इराच्या मनामध्ये तूच विशाल बद्दल भरवलंयस ना, इराची डेट वगैरे हे सगळं कोणी फिक्स केलं ग? तूच इराच्या मनात भलतं सलतं घालून देतेस ना विशाल बद्दल। आता ही बयो म्हणते हे बघा इराच्या आई, इराचं प्रेम आहे विशाल सरांवर आणि म्हणून इरा त्यांच्या सोबत गेली आहे। आता गौतमी संतापते आणि म्हणते शक्यच नाही, माझ्या इरा समोर त्या विशालची उभी राहायची सुद्धा लायकी नाहीये। त्याचं म्हणजे माझ्या इराचं त्याच्यावर प्रेम असूच शकत नाही। तू हे सगळं मुद्दाम करतीये, मला माहितीये, तूच तिच्या मनामध्ये नाही नाही ते घालतीये त्या विशाल बद्दल। मी माझ्या मुलीला चांगलं ओळखते, त्या विशालची लायकी तरी आहे का माझ्या मुलीसमोर उभं राहायची? असं का करतेस ग तू? कशामुळे त्या विशालला बोलवत असते सतत इराच्या जवळ? माझ्या मुलीचं आणि त्याचं काही संबंध नाहीये आणि काही होऊ शकत नाही। बयो म्हणते अहो पण विशाल सर खूप चांगले आहेत, ते हुशार आहेत, चांगले डॉक्टर आहेत। आता गौतमी म्हणते तू काय वकील आहे का ग त्याची?
बयो म्हणते ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत, मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. गौतमी म्हणते ए शहाणपणा नको करू, मी माझ्या इराची मम्मा आहे आणि तिचं सुख कशात आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. तू माझ्या इराला या सगळ्यात पाडू नकोस आणि तू स्वतः पण पडू नकोस. त्या विशालला बोलवलंच कशाला इथे ते सांग आधी मला. बयो म्हणते मला इरानेच सांगितलं होतं त्याला घरी बोलवण्यासाठी, म्हणून मी बोलवलं त्यांना. आता बयोला त्या विचारतात गौतमी की तू मला खरं खरं सांग इरा कुठे गेली आता. आता बयो म्हणते मला काही माहिती नाहीये. गौतमी म्हणते खोटं बोलतेस का, खरं सांग मला कुठे गेली आहे इरा. आता बयो म्हणते मला माहित नाही, ती विशाल सरांसोबत बाहेर गेली. आता ही गौतमी बघा कशी धमकी देते बयोला. ती म्हणते त्या विशाल सोबत बाहेर गेली ना ती, मी जाते आणि बघतेच आता इराला. बयो म्हणते तुम्ही नका जाऊ. मग आता गौतमी म्हणते तू जा आणि तिच्याकडे माझी चाबी राहिली ती घेऊन ये. बयो म्हणते मी नाही जाऊ शकत. मग आता ही गौतमी म्हणते ठीक आहे, तुझ्याशी बोलून उपयोगच नाहीये, मग मी शुभंकरलाच फोन लावते. आता लगेच बयो म्हणते बाबांना कशाला त्रास देतायत. मग आता गौतमी म्हणते तुला काम सांगते तर तू करत नाहीयेस, मग मी तरी काय करू. तू तिकडे जात नाहीये म्हणजे काहीतरी गडबड आहे, काय चाललंय ग तुझं नेमकं. आता बयो जरा टेन्शन मध्ये आली आहे. आता गौतमी म्हणते माझ्या इरा सोबत खेळते का ग तू मुद्दाम. आता बयो म्हणते मी कशाला इरा सोबत खेळू. मग आता गौतमी म्हणते जा आणि तिकडे जाऊन माझी किल्ली घेऊन ये. मला खात्री करून घ्यायची की इरा फक्त डिनर डेटलाच गेली आहे आणि तू जर जाणार नशील ना तर मी शुभंकरला सांगते. मग आता बयो म्हणते नाही नाही मी फोन करते वाटलं तर. गौतमी म्हणते जायचं चुपचाप आणि माझं काम करायचं. आता बयोला आलंय धर्मसंकट, आता काय करायचं. बाबा गेले तर उगाच बरं वाटणार नाही आणि मी गेले तर. गौतमी म्हणते जाते की नाही का लावू शुभंकरला फोन. तर अशा पद्धतीने बयो कन्व्हिन्स झाली. आता इकडे इरा विशालला घेऊन येते त्या कुठल्या हॉटेलमध्ये, पण आता ती खूपच एक्साइटेड असते. ती त्याच्यासाठी खुर्ची उघडते, म्हणजे त्याला बसण्यासाठी खुर्ची देते. विशाल म्हणत असतो अगं राहू दे मी बसेल ना, पण इरा खूप एक्साइटेड असते. ती म्हणत असते विशाल ही आपली पहिली डेट आहे, मी खूप खुश आहे, म्हणजे खूप एक्साइटेड आहे मी, म्हणजे तू खुश आहेस ना. इरा विचारत असते त्याला चांगलं आहे का रेस्टॉरंट, आवडलं का तुला. पण विशालच्या मनात मात्र बयोचाच विचार असतो. तो विचार करत असतो काही झालं तरी माझं प्रेम सरस्वतीवर आहे आणि मी हिच्यासोबत असा वेळ नाही घालवू शकत. इरा त्याला विचारते तुला काय खायचंय. विशाल म्हणतो मला काही चालेल, तू कर ऑर्डर. आता इरा तिथे ऑर्डर देते जेवणाची काहीतरी, आणि ते जेवण बनवायला जरा वेळ लागणार आहे, काहीतरी पिझ्झा का काय समथिंग असतं. ते सांगतात तिला की मॅडम ही ऑर्डर बनवायला जरा वेळ लागणार आहे. आता विशालला आलेलं असतं टेन्शन त्या इरासोबत थांबण्याचं. तो विचार करत असतो काही झालं तरी मी इथे जास्ती वेळ थांबता कामा नये, मी माझी फसवणूक करतोय आणि इराची सुद्धा. त्याला विचारायला गिल्टी फील होत असतं. तो म्हणत असतो जे काही आहे ते पटकन आणा, पण इरा त्याला म्हणत असते नाही नाही आपली पहिली डेट आहे त्यामुळे आपण खूप वेळ थांबणार आहोत इथे. आता इकडे रमाकांत त्याचं काम करत असताना गौतमीने रमाकांतला फोन केलाय आणि आता रमाकांत आधीच वैतागून तिचा फोन उचलतो, कारण तो प्लॅनिंग करत असतो ना ते भिंत फोडून आतमधून औषधं कसे ट्रान्सफर करायचे वगैरे वगैरे याची. गौतमीचा फोन आल्यावर तो डिटेल सांगतो आपलं कामच करतोय मी वहिनी, छान आराखडा केलाय वगैरे वगैरे वगैरे. गौतमी म्हणते रमाकांत भाऊजी जास्ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका नाही तर माती खाता ना. रमाकांत म्हणतो करतो वहिनी सगळं व्यवस्थित, माझा कॉन्फिडन्स नका डाऊन करू. आणि आता तो सहज विचारतो वहिनी तुम्हाला एक विचारू का, माझ्या कानावर उडत उडत आलंय की आपली इरा त्या विशाल सोबत डेटवर वगैरे गेलीये म्हणे, खरंय का हे सगळं. नाही म्हणजे तो विशाल आपला दुश्मन आहे आणि इरा त्याच्यासोबत डेटवर कशाला गेली आहे. आता गौतमी म्हणते अहो रमाकांत भाऊजी मला सगळं माहिती आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी गौतमी आहे गौतमी, मी एका दगडात दोन पक्षी मारणार. आता रमाकांत तिची जरा टर उडवतो. तो मनातल्या मनात विचार करतो हा आली मोठी दोन पक्षी मारणारी, आणि म्हणतो नाही वहिनी म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही. गौतमी मग रमाकांतला त्याचा प्लॅन समजवते की तुम्ही बघाच आता असा दणका उडणार आहे की नाही, ती बयो आणि आपली इरा ही बयो जाणार आहे तिकडे विशाल आणि इराच्या डेटमध्ये. आता ही गौतमी जेव्हा सांगत असते तेव्हा रमाकांतला काही विश्वास बसत नसतो. रमाकांत म्हणत असतो ही बाई आली मोठी काहीतरी आपलं प्लॅन करणारी. गौतमी सांगत असते अहो मी आता असा प्लॅन केलाय ना त्यामुळे धमाका होणारी धमाका. आता मी त्या बयोला तिकडे पाठवलंय आणि त्याच्यामुळे धमाका होईल. ती आपली इरा चांगली डेटमध्ये असणार आणि ही बयो जाऊन त्यांना डिस्टर्ब करणार आणि मग मज्जा येणार. इरा संतापणार, बयोचा वाटेल तसा अपमान करणार. त्या बयोला मी रेस्टॉरंटपर्यंत कसं पाठवलंय ना ते मलाच माहिती भाऊजी. आता बयो तिथे उतरली आहे त्या रेस्टॉरंटपाशी, रिक्षाने गेली आहे ती, असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे जसं जसं गौतमी प्लॅन सांगतेय तसं तसं ती बयो तो प्लॅन एक्झिक्यूट करतेय असं त्यांनी दाखवलंय. रमाकांत म्हणतो वा वहिनी वा मस्त, तुम्ही तर एकदम सॉलिड धमाका केलात. आता इकडे बयो उतरते त्या रेस्टॉरंटमध्ये आणि विचार करते बापरे आता मी इथे आली आहे खरी, पण आता इरा चिडणार. पण इराचं चिडणं ठीक आहे, पण त्या इराच्या आई इथे आल्या तर त्या इथे येऊन तमाशा करतील आणि काय बाय बोलतील. त्यापेक्षा मीच इथे आतमध्ये जाऊन इराला सांगते की चाबी दे म्हणून. चाबी तर घ्यायची आहे,
चाबी घेईल आणि निघून जाईल मी. इराला थोडा वेळ राग येईल, पण त्या इराच्या आई जर विशाल सरांना वाटेल तसं बोलल्या तर. आता इकडे गौतमीचं बोलणं त्यांनी संपवलंय आणि मग ह्या बयोचं बोलणं दाखवलंय. काय ना प्रेक्षकांनो, मी हा व्हिडिओ रात्रीच तयार करून ठेवला होता, पण रात्री खूपच उशीर झाला त्यामुळे मला नाही जमलं देणं. आता सध्या नवरात्र सुरू आहेत, आमच्या घरी आरत्या वगैरे असतात. काय करू प्रेक्षकांनो, शेवटी संसार सांभाळून मला सगळं काम करावं लागतं आणि त्यातनं आमच्या घरामध्ये सगळ्यांची तब्येत खराब झाली. आधी मला व्हायरल इन्फेक्शन आलं, त्याच्यामुळे सगळ्यांनाच घरात इन्फेक्शन आलंय. असो, तर आता इकडे रमाकांत आणि पोटे सर त्या आराखड्यावर चर्चा करत असतात. रमाकांत सांगत असतो की कळलं का तुम्हाला हा प्लॅन, असं असं आतमध्ये मी शिरणार आहे, असं असं करणार आहे. आता पोटे सर म्हणतात, अरे बाबा पण ह्या शिडीवरनं तू सरळ खाली जाशील ना. आता यांचं प्लॅन डिस्कशन सुरू असताना अचानक तिथे शुभंकर येतात आणि या दोघांची धांदल उडते. आता ते दोघे जण तो नकाशा लपवायचा प्रयत्न करत असतात. शुभंकरांना जरा डाऊट येतो यांच्यावर आणि तो कागद एक खाली पडतो नकाशाचा. शुभंकर ते उचलतात आणि म्हणतात, काय रे हे रमाकांत, काय चाललंय तुझं. रमाकांत घाबरतो आणि म्हणतो, अरे दादा, अरे मला नाही माहिती, हे पोटे सरांचं काहीतरी कामाचं दिसतंय. शुभंकर म्हणतात, ह्या कसल्या प्रिंट आहेत, काही नकाशा दिसतोय याच्यावर. पोटे सर म्हणतात, अहो सर ते जुन्या फाईल मधले कागद आहेत जरा. आता लगेच रमाकांत तो कागद उचलून पोटेच्या हातात देतो. मग शुभंकर म्हणतात, पोटे तुम्हाला काही काम सांगितलं होतं मी, झालं का. पोटे सर म्हणतात, हो झालंच आहे सर, मी ऑलमोस्ट तुम्हाला आणूनच देतो ते कागद. आता शुभंकर म्हणतात, लवकर आणून द्या प्लीज. आता इकडे म्हणजे ते निघून जातात, म्हणजे यांचा प्लॅन काही शुभंकरांना कळत नाही. मग आता इकडे इरा आणि विशाल त्यांची डेट एन्जॉय करताय, म्हणजे इरा एकटी एन्जॉय करते आणि विशाल टेन्शनमध्ये. इरा मात्र या विशाल सोबत खूप भविष्य रंगवतीये. अरे आपण ना दोघे जण पुढे डॉक्टर होऊ, आपण छान एक्सप्लोर करू, असं मस्त भविष्य राहील आपलं. तुला काय सांगू, म्हणजे तू सोबत असलास ना विशाल, की तू खूप भारी वाटतं रे मला, म्हणजे तू मला कंप्लीट करतोस असं म्हणायला हरकत नाहीये. विशाल मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता एकच विचार करत असतो, काही झालं तरी हिला मला सांगायलाच हवं की माझं प्रेम सरस्वतीवर आहे. आता त्यांची ऑर्डर येते तेव्हा इरा त्याला खूप फोर्स करते, खा ना रे विशाल. आता ते विशालच्या विरुद्ध आहे, म्हणजे त्याला ते बाहेरचं फूड आवडत नाही, पण तरी सुद्धा तो इराचा मान ठेवण्यासाठी एक घास खातो. आता इरा पुन्हा एकदा त्याला सांगते की विशाल, खरंच आय लव्ह यू, मला तू खूप आवडतोस. इमॅजिन कर ना, तू आणि मी, आपण दोघं कपल, आपलं भविष्य किती छान आहे. पण विशाल मात्र विचार करत असतो, काही झालं तरी हिला आज कळायलाच हवं की माझ्या मनात हिच्याबद्दल काहीच भावना नाही आहेत. आता ती काही बोलणार तेवढ्यात तिथे एक ऑर्डर घेऊन येतो माणूस आणि आता ती पुन्हा एकदा विशालला खायसाठी फोर्स करत असते. तेवढ्यात तिथे येते बयो. आता बयोला बघून इराचा पारा चढतो. इरा विचार करते, बाप रे, हिला सांगून सुद्धा ही इथे कशी काय आली. आणि तेव्हा नेमकं विशाल तिला काहीतरी सांगायचाच प्रयत्न करत असतो, इरा मला तुला काहीतरी सांगायचंय. आता बयोला बघून या इराचा इतका संताप होतो. आता इरा तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तुला सांगितलं होतं ना मी, कितीही प्रॉब्लेम आला तरी मला डिस्टर्ब करू नकोस, तू का आली आहेस इथे बयो. आता या इराने बयोला प्रश्न केलाय, तू इथे काय करतेस, कशाला आलीस तू इथे. आता बयो काही बोलणार न बोलणार, तेवढ्यात त्यांनी हा भाग संपवलाय. आणि प्रेक्षकांनो, गौतमीला ती विचारते पुढे इरा की तू हिला इथे पाठवलंयस का चाबी घेण्यासाठी. आणि गौतमी पलटते आणि म्हणते, नाही मी कशाला पाठवू या बयोला. आता लगेच ती इरा त्या बयोचे केस धरते, तिला मारते, हाणते आणि म्हणते, हिने लहानपणापासून प्रत्येक वेळेला माझा हक्क असाच हिरावून घेतलेला आहे, आता मी हिला सोडत नसते. आणि ती आता तिच्या कानाखाली मारणार. तेवढ्यात विशाल तिला खूप ओरडतो आणि वाटेल तसा बोलतो इराला. आणि आता ह्याच तमाशाचं रूपांतर ॲक्सिडेंटमध्ये झालंय. यांचा तमाशा इतका वाढला प्रेक्षकांनो की टेन्शनमध्ये विशाल आणि बयो दोघेही खूप भांडतात. शेवटी ती बयो म्हणते, तुम्ही माझा पाठलाग करणं सोडून द्या. पण विशाल काही ऐकत नाही आणि त्याचा ॲक्सिडेंट होतो. म्हणजे झालंय कसं, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं. तर आज रात्री बघायला विसरू नका छोट्या बयोची मोठी स्वप्न. आज मी तुम्हाला वेळेवर रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते, तर कसा वाटला भाग मला कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.